बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये कापता येणार आहे। बडोदा ते जेएनपीटी मार्गावरती बदलापूर जवळ बोगद्याचं काम सुरू आहे। जुलै 2025 पर्यंत हे काम पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे। बघूया। बदलापूरच्या बेडशीळ जवळ डोंगरात या बोगद्याचं काम सुरू आहे। हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईत जाण्यासाठी बदलापूरकरांना अवघ्या 15 मिनिटांचा वेळ लागेल। 4.5 किलोमीटरचा हा बोगदा असून या बोगद्याचं काम 50% पूर्ण झालंय। बडोदा ते जेएनपीटी या 8 पदरी महामार्गाचा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। महाराष्ट्रात तलासरी ते करंजाडे गावापर्यंत महामार्ग असेल। राज्यात 189 किलोमीटर लांब आणि 120 मीटर रुंद असा हा महामार्ग 8 पदरी महामार्ग असेल। बदलापूर शहराजवळून जातोय। बदलापूर शहराची जेएनपीटी बडोदा थेट कनेक्टिव्हिटी असेल। बदलापूरच्या बेणशीळ गावाजवळ या रस्त्याचं काम सुरू आहे। बदलापूर पनवेल मार्गात डोंगरातनं बोगदा खोदण्याचं काम आहे। बेणशीळ गावाजवळ बोगद्याचं काम 50% पूर्ण झालंय। 4.5 किलोमीटर लांबीचा हा बोगदा जुलै 2025 पर्यंत पूर्ण होईल। भाजप आमदार किसन कथोरे यांनी नुकतीच या बोगद्याच्या कामाची पाहणी केली। असेल उल्हासनगर असेल कल्याण असेल, कल्याणला सुद्धा याला आपण रायत्याला जो मालशेत नॅशनल हायवे त्या ठिकाणी आपण त्याला एंट्री दिलेली आहे आणि दुसरी दिलेली आहे ती आपल्या बेणशीलच्या जागेवर। बदलापूरचं तर एक अशा प्रकारचं चित्र तयार होतंय। 15 मिनिटांमध्ये एअरपोर्ट पनवेल, 15 ते 20 मिनिटांमध्ये, 40 मिनिटांमध्ये CST आपण बदलापूरवरून जाणार तर डायरेक्ट अटल सेतूच्या वरून डायरेक्ट CSTला 40 मिनिटांमध्ये जाणार। हा जो टनेलचा जो प्रोजेक्ट जो आहे तो साधारणतः 10 किलोमीटरची लांबी आहे। किलोमीटर 69 टू किलोमीटर 79 असा तो प्रोजेक्ट आहे। तर त्याच्यामध्ये टनेल पर्टिक्युलर जो आहे तो 2 ट्यूबचा टनेल आहे आणि त्याची लांबी जी आहे ती 4.16 किलोमीटर एवढी आहे। तर साधारणतः टनेलचा पार्ट हा 4.16 किलोमीटर आणि उरलेला पार्ट जो आहे तो हायवेचा पार्ट याच्यामध्ये असेल। याची जी आमची प्रोजेक्ट कम्प्लिशनची जी ड्यू डेट जी आहे ती साधारणतः 17 जुलै 2025 अशी आहे। सध्या त्याचा फिजिकल प्रोग्रेस जो आहे तो साधारणतः 25-26% एवढा झालेला आहे। जुलै 2025 पर्यंत या संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातनं इंटरचेंज असेल। मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सुद्धा या महामार्गाला जोडले जाणार आहेत। त्यामुळे अंबरनाथ बदलापूर परिसरातील नागरिकांना नवी मुंबई, पालघर, गुजरात आणि नाशिक तसंच नागपूर या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान महामार्ग उपलब्ध होणार आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, बदलापूर।